अहो काय एवढं काय बघताय? मस्त भरून आलाय, पाऊस पडणार बघा. छे हो, वारा सुटलाय, ढग आले तसे जातील, पाऊस काही पडायचा नाही. वारा नाही, याला गारवा म्हणतात. पाऊस पडणार नक्की. लागली बेट? बेट लागली, काही पाऊस पडायचा नाही. ये बात. मिसेस राजे, तुम्ही हरणार. हरलात तर माझ्याबरोबर पावसात भिजावं लागेल. जे गरजतात ना ते असे बरसत नाही. काही बेट वगैरे हरणार नाही, मुळीच पाऊस पडणार नाही. अरे मी तर मस्त पावसाची तयारी करतोय. कांद्याची भजी तळणार आणि आल्याचा चहा. अहो अहो, आल्याचा चहा माझ्यासाठी पण. चहा फक्त पावसावर विश्वास ठेवणाऱ्यांना मिळणार. कुठे बाहेर निघालायस? अहो शुभ्राला आणायला. का? हल्ली रिक्षानी येत नाही वाटत ती. नुसती नाटक आहेत. तू कुठे चाललीयस? मैत्रिणीकडे. घरी बसून जाम बोर झालाय यार. वाटलं मैत्रिणीकडे जाऊन जरा टाइमपास करावा. तुझ्या मैत्रिणी त्यापेक्षा बोरत. गप रे सोहम. हे तुला माहिती सोहम, अशा क्लायमेट मध्ये मस्त बाहेर फिरायला जायचं, लॉंग ड्राईव्हवर. पावसात गरम गरम कॉफी प्यायची. आय नो, कॉफी मलाही आवडते. हो ना, मग चल मज्जा करू. चल. ये रे पावसा, तुला देतो भजी. मस्त ओवा घातलाय. तू इथे काय करतेस? पावसावर विश्वास नसणाऱ्यांना माझ्या किचन मध्ये एंट्री नाही. अगं बाई, माझं स्वयंपाकघर तुमचं किचन कधी झालं? हे काय आत्ताच. जो शेफ त्याचं किचन. चला 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 बाहेर वा. अहो मला हात तर धुऊ द्या. ठीक आहे. आला पाऊस आला. इथून येतोय का आवाज? झाले हात धुवून? चला चला बाहेर निघायचं. हरणारात बरं का तुम्ही मिस्टर राजे. भजी वाया जाणार आहेत तुमची. बर. एवढं भरून आलंय पण पावसाचा काही पत्ता नाहीये. ये रे येणार रे, असं काय करतोस? अरे भजी थंड होत आहेत. बायकोशी पैज लावून बसलोय ना. असं खिडकीतून विनवणी करून पाऊस येत नसतो. मग त्यासाठी मोकळ्या आकाशाखाली उभं राहा, ढगांकडे बघत आवाहन करा. मग त्यांना कळेल की तुम्ही पावसाची वाट बघताय. या माझ्या बरोबर. कुठे? अहो या तर खरं, या माझ्या बरोबर. अहो या ना, या. अहो या तरी. तू गच्चीवर कशाला घेऊन आलीस मला? आता खिडकीत जे बोलत होतात ना ते इथे असं आकाशाखाली उभं राहून बोला आणि ढगांना विनंती करा. मग बघा पाऊस पडतो की नाही. जाऊ दे, मला नाही वाटत. ढग विरळ झालेत बघ. तो बघ सूर्य डोकावतोय. असं काय करता? तुम्हीच म्हणता ना नेहमी मनापासून मागितलेलं सगळं मिळतं. मनापासून मागून तर बघा, एक सर तरी नक्की येईल बघा. जाऊ दे, तू जिंकलीस, मी हारलो. चल. ओ नाही नाही, माझा दौरा हरलेला मला कसं चालेल? मनापासून मागून तर बघा. बघा ना. असं म्हणतेस? ढगांनो ऐकता ना, माझ्या प्रेमात जर ताकद असेल तर माझ्या बायकोसाठी एक निदान एक सर पडू. आला बस बस
तुमच्या प्रेमाबद्दल माझी खात्री होतीच आणि माझा नवरा हरलेला मला चाललंच नसतं मुळी. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. नाही नाही मी नाही हं. वा, काय मज्जा आली सोहम. किती फास्ट गाडी चालवतेस रे तू. मला असा स्पीड खूप आवडतो. ए सोहम, आपण रोज एखादी अशी राऊंड मारायला हवी रे. खूप फ्रेश वाटतं. चल मी निघतो. शुभ्राचे 4 मिस कॉल आहेत. उगाच नंतर वाद घालेल नाही तर. अय्या, ही कोणाची गाडी. ए सोहम, शुभ्रा आहे ना ती. कुणाच्या गाडीत आली आहे. अमित, तू घरी येतोस का? मी घरच्यांची ओळख करून देते तुझी. आता खूप उशीर झालाय त्यामुळे जरा. वाव, मज्जा आहे बाबा शुभ्राची. मस्त गाडीतनं फिरतीये. हा, आता बाईक पेक्षा गाडी कम्फर्टेबल असणार आहे. चला, आता तुला चिंता करायला नको. शुभ्राला आणायची, सोडायची. सोहम आहे कोण? माहित नाही. हा, तेवढी वाकडी वाट करून गेटच्या आतपर्यंत सोडायला आलाय. म्हणजे खास मित्रच असणार. चला, शुभ्राला हक्काचा शोफर मिळाला. बरं, ठीक आहे. थँक्यू. बाय बाय. बाय. पुण्या, तुला सोडायला का आलाय. ए बाहेर ये. बाहेर ये तू. सोहम, तू काय करतोय सर? कोण आहे? कलिग आहे तो माझा. कलिग. हाय सोहम. तू काय मूर्खा समजलीस काय मला? कुठला कलिग असा घराखालपर्यंत सोडायला येतो का? केव्हापासून लफडी चालू आहे तुमची? सोहम, 4 वेळा फोन केला होता मी तुला. तू फोन उचललेला नाहीयेस माझा. हे बा, उगाच कारण देऊ नको शुभ्रा. आता बरं झालं ना सोहम आणि शुभ्राला एकत्र पाठवलं ते. खरं खरं सांग, काय चाललंय हे? अगं बाई, सोहमचा आवाज. काय झालंय? माझ्या पाठीमागे हे केव्हापासून चालू आहे? काय रे, बोल ना, किती दिवस चाललंय हे सगळं? सोहम, काय अमित, आय एम सो सॉरी. तू प्लीज घरी जा. सॉरी काय सॉरी? वरून तू त्याला सॉरी म्हणतेस? कोण एवढा कोण मोठा लागून गेलाय का तो? काय इकडे तिकडे काय बघतेस? लाज वाटते तुला?
अगं लाज वाटते तर अशी लाज वाटतील अशी कामं करतेस कशाला? सोहम, सोहम काय सोहम नाही, तू वागते तेच बोलतोय मी. हे सगळं करताना विसरलेस की काय आपलं लग्न झालंय ते? आज गाडीतून फिरताय, उद्या त्याच्या गळ्यात हात घालून फिरताय. सोहम, अरे सोहम ऐकून तर घे तू. ए थांब रे, तू मध्ये बोल नकोस. ही असली फालतूगिरी करायची आहे ना तर माझं घर सोडून चालती हो. शुभ्रा, अगं बाई, अहो बघा ना शुभ्रा. झाली हिची नाटकं सुरू. शुभ्रा, 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 शुभ्रा दरवाजा उघड बाळा. ए शुभ्रा, अहो बघा ना दरवाजाच नाही उघडत आहे. शुभ्रा, बबड्या, अरे बघ रे दरवाजा नाही उघडत आहे. हा मग मला कशाला सांगतेस? तिला यायचं आहे ते येईल, नाही तर बसून राहिलात. आज तिने जे काही केलंय ना त्यानंतर तोंड दाखवायला लाज वाटत असेल तिला. काय वाटेल ते बडबडू नकोस रे. शुभ्रा, ए शुभ्रा, अहो करा ना काहीतरी. मी बघतो. शुभ्रा, दरवाजा उघड ना बाळा. शुभ्रा, दरवाजा उघड बाळा. ए शुभ्रा. कुठला कली कसा घराखालपर्यंत सोडायला येतो ग? केव्हापासून लफडी चालू आहे तुमची? ही असली फालतूगिरी करायची आहे ना तर माझं घर सोडून चालती हो. शुभ्रा, ए शुभ्रा दरवाजा उघड ना ग. अहो काय झालं? मी खिडकीवर नॉक केलं पण ती उघडत नाहीये. गोबी मला तर भीती वाटायला लागली हो. शुभ्रा, ए बाळा. शुभ्रा, तू बॅग घेऊन कुठे निघालीस? आई वॉर्ड्रोबच्या चाव्या इथल्या ड्रॉवर मध्ये ठेवल्यात. तुमचा बामही आहे तिथेच. चपात्या कराव्या लागतील रात्रीच्या. भाजी वगैरे चिरून ठेवली आम्ही. शुभ्रा, कामाचं जाऊ दे ग. तू कामाचं काय घेऊन बसलीयस? माझ्याशी बोल ना बाळा, रागवू नकोस ग अशी. नाही, मी रागवले अशी दिसते का? अजिबात रागवले नाहीये मी. शुभ्रा, अरे थांबवा ना तिला. बबड्या, थांबव ना तिला. शुभ्रा,
शुभ्रा, बबड्या आधी ही बॅग नेऊन खोलीमध्ये नेऊन ठेव. शुभ्रा, आई हळद कुंकू लावते हा तुम्हालाही. थांब शुभ्रा, मी तुला नाही जाऊ देणार आहे. हळद कुंकू लावताना थांबवायचं नसतं असं तुम्हीच म्हणता ना. शुभ्रा, शुभ्रा नको जाऊस ना ग. नमस्कार करते. शुभ्रा, शुभ्रा तू तू नाही जाणार आहे. शुभ्रा, सर नमस्कार करते. सुखी राहा. अहो तर तिने नमस्कार केला तर या घराची आणि आईंची प्लीज काळजी घ्या. हो. अहो अहो तिला अडवायचं सोडून तुम्ही तिच्या जबाबदाऱ्या कसल्या घेताय? काय करताय तुम्ही हे? शुभ्रा, मी तुला जाऊन देणार नाहीये काही झालं तरी. आई म्हणतेस ना ग मला तू, मग तू आईचं ऐकणार नाहीयेस का? शुभ्रा, तू माझं ऐकलं नाहीस ना तर मी सासू सारखी वागे ना तुझ्याशी. मला काही सहन नाही होते. बबड्या, बबड्या, अरे तू थांबव ना तिला, थांबव ना. नाही बबड्या, मी तुला सांगितलं होतं ना ही बॅग खोलीत नेऊन ठेव म्हणून. का नाही रे ठेवलीस? अरे गप्प का उभा आहेस? तुम्ही पण गप्प का? आई नका ना एवढा त्रास करून घेऊ. अहो खरंच बरी आहे मी. आणि मी पोचले की तुम्हाला एकदा फोन करून कळवेन. थांब 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 शुभ्रा, थांब. मला सांग तरी काय झालंय? मला कसं तरीच होतंय आई सांगायला. आणि विचार केला ना तरी फक्त संताप होतोय. तुम्ही त्यालाच विचारा. सोहम, सोहम तू काय बोललायस तिला? छान शुभ्रा, मला माहित नव्हतं तू एवढी चांगली ऍक्ट्रेस आहेस. तुला जर माझ्या बोलण्याचा इतका त्रास झाला, मला विचार कर तुझ्या वागण्याचा किती त्रास झाला असेल. अरे तुम्ही दोघं कशाबद्दल बोलताय मला सांगाल का? जाऊ दे, मला नको विचारू, तिलाच विचार. डोक्याला ताप झालाय नुसता. हे बघ, तुला जायचं असेल तर जा, थांबायचं असेल तर थांब, पण ही सगळी नाटकं बंद कर. वैताग नुसता. अरे आता तू कुठे चाललाय? सोहम थांब. सोहम, आता तू कुठे चाललायस? अहो तुम्ही बोला ना तिला, ती सून आहे हो या घराची. ती ज्या घरात निघून गेले त्या घराला काही अर्थ राहणार नाही हो. बघ शुभ्रा, सर येते. आई येते. थांब ना ग शुभ्रा, नको जाऊस ना मला सोडून. थांब ना तू. ठीक आहे तुला जायचंय तर जा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा शुभ्रा, तू जर या दाराच्या बाहेर पाऊल टाकलंस ना तर तू माझं मेलेलं तोंड पाहशील. शपथ आहे तुला माझी.